29 जुलै 2026 वार बुधवार रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्य यांच्यातील अतिशय प्रेमाचा दिवस असतो. या दिवशी आपण गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरी करतो. आपल्या प्रत्येकाचे स्वामी, दत्त महाराज हे गुरु असतात. काहींचे गुरु वेगळे असतात आणि त्या गुरूंबद्दलच आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही पहा, आपलं आयुष्य जेव्हा स्वामी नव्हते, दत्त महाराज नव्हते, आपले गुरु नव्हते, तेव्हा आपलं आयुष्य किती बिथरलेलं होतं. आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटं होती. पण जेव्हापासून ते आपल्या आयुष्यात आले, तेव्हा आपलं आयुष्य मार्गावर चाललेलं आहे. आपल्याला अनेक संकटातून ते मार्ग दाखवतात. त्यातून आपल्याला अलगदपणे बाहेर काढतात. या गुरूंबद्दलच कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची असते. 28 तारखेला मंगळवारी संध्याकाळी 6:19 पौर्णिमा सुरू होणार आहे. 29 तारखेला संध्याकाळी 8:06 पौर्णिमा समाप्ती होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 29 तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. गुरुपौर्णिमा म्हटलं की आता आपण पौर्णिमेच्या वेळी सत्यनारायण करतो. हे सत्यनारायण तुम्ही मंगळवारी संध्याकाळी जेव्हा पौर्णिमा लागणार आहे त्यानंतरही करू शकता किंवा तुम्ही बुधवारी पूर्ण दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी? प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असतात. या गुरूंना काय आवडतं हे आपल्याला माहिती असायला हवं. आपण गुरूंना खूप डेकोरेशन करणं, गुरूंना खूप फुलं अर्पण करणं, खूप नैवेद्य देणं, या सर्व गोष्टी महाराजांनीच आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपणच त्यांना त्या गोष्टी द्यायच्या असं नाही. तर आपल्याकडचं काहीतरी असं आपण महाराजांना द्यायचं आहे, कारण आपल्याला महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जसं की आपण आपला अमूल्य वेळ महाराजांना द्यायचा आहे. आपण आपली सेवा करून त्या महाराजांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. चांगली कर्म करा आणि हेच आपण महाराजांना देऊ शकतो. महाराजांना सर्वात आधी आपल्याला महाराजांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. महाराजांचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता, पंचामृतने अभिषेक करू शकता किंवा सेपरेट तुम्ही दुधाने, दह्याने, साखरेने, तुपाने, मधाने, चंदन पावडरने अशा प्रकारे महाराजांचा अभिषेक करू शकता. मोठं गंगाजळ घ्या की जेणेकरून अभिषेक करताना आपल्याला पाण्याचा जास्त वापर करावा लागणार आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करत तुम्ही अभिषेक करायचा आहे. तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. स्वामीस्तवन म्हणताना तुम्ही अभिषेक नाही केला तरी चालेल. त्यानंतर एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही मुखाने म्हणा, जे माहिती नाही आहे ते यूट्यूबला लावा आणि तुम्ही फक्त अभिषेक करत राहा. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळा जेव्हा तुम्ही पुरुष सुक्तम पठण करणार आहात तेव्हा 16व्या वेळेला तुम्हाला एकदाच फलश्रुती पठण करायची आहे. फलश्रुती पठण करत असताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. इतर वेळेला तुम्ही अभिषेक करू शकता. एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, जे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि त्यानंतर हात जोडून फलश्रुती पठण करत असताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही. त्यानंतर एक वेळेला तुम्हाला रामरक्षा स्तोत्रचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्राची जेव्हा तुम्ही पठण करत आहात तेव्हा तुम्हाला 1 ते 9 ओव्याच म्हणायच्या आहेत. तिथून पुढे फलश्रुती आहे, ती फलश्रुती नाही म्हटलात तरी चालेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून महाराजांची मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे. महाराजांना गंध लावा, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा, हार, मोगरा जे काही असेल ते अर्पण करा. चाफ्याची फुले असतील, दिवा लावा, अगरबत्ती लावा. त्याचप्रमाणे तुम्हाला महाराजांची आरती करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज, गणपती बाप्पांची आरती करू शकता. महाराजांना तुम्ही वस्त्र अर्पण करू शकता. तुम्ही महाराजांना अत्तर अर्पण करू शकता. तुमच्या घरामध्ये जर 2 महाराजांच्या मूर्ती असतील, एक आपल्या देवघरामध्ये, एक हॉलमध्ये, तुमच्या मनात आलं असेल की दोन्ही पण मूर्तींचा अभिषेक करायचा का, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. एका मूर्तीवरती तुम्ही गळती ठेवून अभिषेक करू शकता आणि एका मूर्तीवरती तुम्ही हाताने अभिषेक करू शकता. सेवा करून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही सर्वांनी घरातल्या थोड्या थोड्या व्यक्तीने प्राशन करायचं आहे, कारण ते खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद असतो. हे पाणी तुम्ही जपून ठेवू शकता. कधीही कुठल्याही संकट काही हे पाणी तुम्ही वापरू शकता, कारण एवढ्या सर्व सेवा आपण कधीतरीच करत असतो. त्यामुळे हे पाणी जे आहे ते अमृतासमान असतं. तुम्हाला उपवास कसा करायचा हा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही गुरुपौर्णिमेचा उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. जसं आपण एकादशीला करतो त्यामध्ये तुम्ही खिचडी, भगर, फलाहार, दूध वगैरे सगळं घेऊ शकता आणि गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. हा दिंडोरी प्रणीतचा नियम आहे. आणि जे नॉर्मली उपवास करतात, गुरुपौर्णिमेचा न करता फक्त पौर्णिमेचा म्हणून उपवास करतात, ते सकाळी फलाहार वगैरे करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. तर तुमच्या इथे जसं प्रथा वगैरे असेल, जसं तुम्ही उपवास करत असाल तसं करू शकता. उपवास करावाच का असा अट्टाहास अजिबात नाही आहे. तुम्ही सेवा करता हेच खूप आहे. महाराजांना कोणता नैवेद्य अर्पण करावा?
तुम्ही जर उपवास करणार असाल तर तुम्ही दूध साखरेचा किंवा फक्त साखर जरी महाराजांना ठेवली तरी चालेल. संध्याकाळी तुम्ही उपवास सोडताना जे काही बनवणार आहात वरण, भात, चपाती, भाजी ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता किंवा जर तुम्ही दिंडोरी प्रणीत उपवास करणार असाल, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही उपवास सोडणार असाल, तर दिवसभरात तुम्ही जे काही फराळाचं बनवता त्याचं तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना जे बनवणार आहात त्याचाही तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा मग महाराजांच्या आवडीचंच जर तुम्हाला करायचं असेल तर पुरणपोळी असेल, बेसनाचे लाडू असतील, त्याचप्रमाणे खीर असेल, शिरा असेल, घेवड्याची भाजी असेल, असं काहीही तुम्हाला जे यथाशक्ती बनवणं शक्य होईल ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे. ज्यांचं 21 स्वामीचरित्र सारामृत आहे त्यांनी पारायणाचं उद्यापन कसं करावं, तर सिंपल तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत पठण करा, नैवेद्य महाराजांना अर्पण करा. याच्यापेक्षा वेगळं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे गुरु आणि शिष्यांचा अतिशय पवित्र असा हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, ज्यामध्ये आपण गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, तो दिवस तुम्ही साजरी करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.